मी पाहत आहात जनहित मराठी न्यूज। आज आपण पैठण तहसील कार्यालय या ठिकाणी आहोत आणि गेल्या 15 वर्षापासून एका शेतकऱ्याचा प्रश्न तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्यांच्या वडिलांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला, परंतु न्याय न मिळाल्यामुळे आता मुलावरती ती वेळ आलेली आहे। तरीही देखील तहसील प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे। नेमका काय आपण जाणून घेणार आहोत। संजय दामोदर शिंदे हे शेतकरी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांचा पहिला दिवस आहे अमरण उपोषणाचा। दादा, नेमकं मागणी काय आहे? साहेब, आमची जमीन एक 14-15 वर्षापासून या पैठण पाचोड रोडमध्ये आमची जमीन गेली। त्या जी संपादित जमीन झालेली पैठण पाचोड रोडसाठी ही जमीन क्षेत्र जे रोड गेले हे 7-12 उतरून कमी करण्यात यावं आणि ज्या आमच्या जमीन म्हणजे गटामध्ये ज्या चुकी दुरुस्त झालेल्या आहे 7-12च्या हे 7-12 चुकी दुरुस्त कर द्यावा। ज्या चुकीचे फेर लागणे आले ना हे दुरुस्त कर द्यावा। या मागणीसाठी आम्ही सातत्याने जवळपास आज 14 ते 15 वर्ष पूर्ण झाली। या लढ्यामध्ये आमचे वडील थकून गेलेत, फार शेवटी 5 वर्ष वडील या प्रकरणामध्ये वारलेत, परंतु त्यांना काही शेवट लोक न्याय भेटला नाही। त्यांनी विना अन्न पाण्याचं उपोषण या पूर्वी पैठण तहसील कार्यालयासमोर 3 दिवस विना अन्न पाण्याचं उपोषण केलं, तरीसुद्धा कसल्याही प्रकारचा न्याय आम्हाला भेटला नाही। शेवटी आज मूळ जमिनीचे मालक असून आज आम्हाला रेकॉर्डला आमच्या एक एकर जमीन येते, पण ताब्यात आमची फक्त 10-12 गुंठे जमीन ताब्यात आहे। मग आम्ही मूळचे मालक असताना ही जमीन गेली कुठं? ही यात आमचे 4 हिस्से भाऊ हिस्से आमच्या वडिलाचे त्याचं जे आज आमचे चुलत भाऊ आहे यांनी परस्पर काय केले, शासकीय अधिकारी हाताशी धरून त्यांनी जमीन जास्त गुंठे नावं करून घेतली परस्पर आणि खरेदी विक्रीचे व्यवहार चालू आहे। त्यामुळे जमीन आज माझी स्वतः मला राहिले नाही, आमच्या जमीन मला दुसरेच वडले। त्या जमिनीचा गट क्रमांक काय आहे? या गट क्रमांक सर्व नंबर 199, गट क्रमांक 314 आहे। तहसीलदार साहेबांना निवेदन तुम्ही दिलं आहे का? हो, निवेदन दिलं, वेळोवेळी गेलो होतो, शिजून भेटत होतो। तहसीलदार म्हणत होते हे नायब तहसीलदार जे बनसोड साहेब त्यांनी मला स्पष्ट उत्तर दिलं, हे जे क्षेत्र नवीन कमी जास्त कर काम आहे हे आपल्या पैठण तहसीलदाराचं नाही आहे, हे काम कोण करायचं ते SDM ऑफिस औरंगाबाद ते जाऊन करून घ्या म्हणून। मॅडमला भेटले का? मग SDM मॅडम जे आता सध्या आहेत SDM मॅडम मी 6,000 रोज नाही भेटलो, याच्या पूर्वी भेटलो तुम्ही। आता सकाळी तुम्ही ज्यावेळेस तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं तेव्हा ते म्हणले असतील की बसू नका किंवा असं काही? तसं काही बोलले काय म्हटले, ठीक आहे बसा म्हणे, बनसोड साहेब म्हणले बसा म्हणे, निवेदन घेतलं, व्यवस्थित झालं। खरं तर शेतकऱ्याचा गेल्या 14-15 वर्षापासून हा सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे, परंतु तरी देखील आणखीन या शेतकऱ्याला न्याय मिळालेला नाही आणि अशा एक ना अनेक प्रश्न पैठण तहसीलमध्ये प्रलंबित आहेत। अनेक शेतकरी या ठिकाणी चक्रा मारत आहेत, तरीही देखील शेतकऱ्यांची कामं होत नाहीत। जनहित मराठीसाठी मी KB शेख, धन्यवाद। त्याचप्रकारे देखील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील प्रश्न या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत आणि 28/5/2024ला त्यांनी देखील अर्ज वाटणीसाठी दिलेला आहे आणि ते देखील आदेशपत्र त्यांना मिळालेलं नाही असं त्यांचं म्हणणं। दादा, नेमकं काय म्हणणं आहे? हां, मी भास्कर हरिचंद्र पाचोडे, राहटगाव। तर मी तहसीलला हे वाटणीपत्राची कागदपत्र केली, त्याला झाले 3 ते 4 महिने, तर इथून मला कुठला न्याय मिळाना, इथून कुठं त्याची मला परत बी येईना आणि आपण जरा बोलायला जावं तर हे तहसीलदार साहेब उलटं बोलते। हे जरा आडणे माणसाला असं बोललं, हे लोकांचं व्हायचं कसं? उलटं म्हणजे तहसीलदार काय बोलले की तुम्ही ओरिजिनलच दिले, ते झेरॉक्सच दिले, ओरिजिनलच द्या। मग मी डबल कागदपत्र दिली, तर मग आता 2 महिने होऊन गेले दुसरं कागदपत्र देऊन, तरीसुद्धा मला कुठलं पत्र नाही, काही नाही। सर्व कागद बरोबर दिलेले आहेत तुम्ही? तहसीलदार साहेबांना आज भेटले तुम्ही? 15 दिवस झाले मी तहसीलदार साहेबांना भेटलेलो आहे। तहसीलदार साहेबांचं काय म्हणणं आहे की तुम्ही चुकीचे कागदपत्र दिले? हां, मग मी ते जे ओरिजिनल कागदपत्र होते मी त्यांना ती कागदपत्र बी देऊन टाकली, तर अजून मला कुठलं पत्र नाही, काहीच नाही। आणि याच्या आधी मी 2 आंदोलनसुद्धा केली तर येईन मला वड्याची लेखीसुद्धा दिली, पूर्ण प्रूफ आहे माझ्याकडं। पण आता ते मला आमरण उपोषण उठलं आणि काय म्हणते आता नाही, ते आमच्या तहसीलकडं काम नाही म्हणे वड्याचं, आता वडा हे ना द्या, हे तहसीलकडचं काम राहील ना, तर त्यासुद्धा कामाला त्यांनी नाकारलेलं आहे। म्हणजे मग एवढे 2 आंदोलन केले सुद्धा डिसमिस केलेले आहे, पंचायत समितीला तसंच, तहसीलला तसंच, ह्या लोकांचं निव्वळ म्हणजे पैसे कामं चाललेली आहे। खरं तर तहसील कार्यालयामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत। श्री हरिश्चंद्र बाबूराव पाचोडे हे देखील राहटगावचे शेतकरी या ठिकाणी आहेत। असे एक ना अनेक शेतकरी आपले प्रश्न घेऊन तहसील कार्यालयात येतात, परंतु त्यांच्या पदरी निराशा पडते। तहसील प्रशासनाने लवकरात लवकर या संदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आता केली जात आहे आणि DM मॅडमने देखील या संदर्भात लक्ष घालावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। जनहित मराठीसाठी मी KB शेख, मनपूर्वक धन्यवाद।